हाय हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते मी ज्योती सुरसे फॅशन डिझायनर मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर ताईंनं बोटनेक ब्लाऊजचं कटिंग आणि स्टिचिंग दाखवा ह्या बऱ्याच ताईंनी कमेंट केलेली होती. तर म्हटलं चला आज आपण आहे ना तोच व्हिडिओ बनवूयात. म्हणजे कसं आपण कटिंगचा व्हिडिओ तर टाकलेला आहे, पण स्टिचिंगचा पूर्ण व्हिडिओ पण तुम्हाला दाखवणं तितकंच गरजेचं आहे. कटिंगमध्ये काही महत्त्वाचे टिप्स असतात, त्याचबरोबर शिलाईमध्ये सुद्धा तेवढ्याच महत्त्वाच्या असतात. फिनिशिंगसुद्धा प्रॉपर येणं गरजेचं आहे आणि फिटिंगसुद्धा. तर चला आज आपण तेच बघत आहोत. तर इथं मी अस्तर जोडायला तर जॉईंट करायला सुरुवात केलेली आहे. आता ही अस्तर जोडणं तरी प्रत्येक ताईंना येतं. जसं सगळ्या आपले पार्ट आपण समोरासमोर ठेवतो, जे मेन फॅब्रिक असतं ते उलटं ठेवतो आणि त्यावरती आपण अशा पद्धतीने अस्तर जॉईंट करतो आणि बाकीचं उरलेलं फॅब्रिक सगळं कट करतो. तर तशाच पद्धतीने आपण पूर्ण पार्ट जोडून घेऊया. फ्रंट साईडचे 2 साईड मी जोडून घेतल्या, बॅकला सुद्धा जोडूया आणि बाहीला सुद्धा जोडूया. ठीक आहे. आता आपण जॉईंट केल्याच्या नंतर आपण पूर्ण स्टिचिंग आणि फिटिंगसुद्धा बघणार आहोत. प्रॉपर फिटिंगमध्ये ब्लाऊज आपल्याला पाहिजे असेल, तो पण बोटनेक, कुठे टाईट न होणारा, कुठे त्रास न देणारा, अगदी व्यवस्थित आपण घातल्याच्या नंतर वाटत पण नाही की बोटनेक ब्लाऊज घातलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण हे आजच्या व्हिडिओमध्ये फिटिंग टाकणार आहोत ब्लाऊजला. त्यासाठी व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा. हा व्हिडिओ टाकायला थोडंसं लेट झालं, कारण 2 दिवस सण असल्यामुळं, एक दिवस सण असल्यामुळं आणि दुसऱ्या दिवशी बरेच कामाचे लोड होतं आणि सणामुळं ब्लाऊजचे लोड मात्र भरपूर होतं, त्यामुळं एडिटिंग करायला काही वेळ नाही मिळाला, त्याच्यामुळं थोडंसं लेट झाले. पण कटिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे मी, त्याची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या खाली देईल, ती तुम्ही नक्की बघा. आणि कटिंग अगोदर बघून मग शिलाईचा व्हिडिओ बघितला तरी पण चालेल, कारण व्यवस्थित सगळ्या गोष्टी आल्या तर प्रॉपर शिवायला नक्की येईल. तर चला आपण बघता बघता 2 पार्ट जोडून घेतले, अस्तर जॉईंट केलं, त्यानंतर मग आपण दोन्ही पण पार्ट एकमेकाला जोडून घेतले. जसं आपण टक्स पॉईंट घेतला होता सेम तशाच पद्धतीने आपण टक्स पॉईंट जोडून पण घ्यायचा असतो प्रिन्सेस कटोरीचा. त्यानंतर बॉटमला सुद्धा आपल्याला फिनिशिंग देण्यासाठी अशी पट्टी जोडून घ्यायची, डबल फोल्ड करायची आणि अस्तरच्या साईडने आपल्याला ती पट्टी उलटवून टिप मारून द्यायची. तिथं हातशिलाई नाही केली तरीही चालतं, छोटीशी आपण फिनिशिंग द्यायची अर्धा इंचची. त्यानंतर थोडासा जो आपला टक्स पॉईंट असतो आपण काढलेला आडव्या टक्सचा, कसं की पपही छान येतो आणि प्रिन्सेस कटला काय होतं, पप छान आला असेल पुढचा तर पूर्ण छाती आतमध्ये बसते आणि पाठीमागून टाईट वगैरे ब्लाऊज होत नाही. त्यासाठी हे जे टक्स आहेत तर ते एवढेच महत्त्वाचे आहेत. इथे तुम्हाला द्यायचे असेल तर तुम्ही देऊ शकता. आता हे ब्लाऊज 38 साईजचं कटिंग दाखवलेलं होतं, पण त्यांना थोडंसं लूज हवं होतं. तसं तर त्यांची 37-36 साईज आहे कस्टमरची, पण त्यांना 1 इंच लूज हवं होतं, कारण मी जास्त टाकलं त्यामुळे. त्यानंतर मग काय आपण जोडून घेऊया. आता हुकलूक पट्टेसुद्धा आपण कशा जोडायच्या त्याचेसुद्धा सेपरेट व्हिडिओ आहेत, पण थोडक्यात तुम्हाला थोडा स्पीड दिलेला आहे मी इथं व्हिडिओला, कारण व्हिडिओ खूप म्हणजे 45 मिनिटाचा व्हिडिओ आहे प्रॉपर फिटिंगपर्यंत, कारण एक ब्लाऊज मला 45 मिनिट लागतात शिवायला, त्याच्यामुळं मी तेवढे शूट तर नाही दाखवू शकत. व्हिडिओ खूप मोठा होता आणि मग तुम्ही व्हिडिओ बघत नाही, पण थोडासा स्पीड दिला आणि व्हिडिओ तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. थोडक्यात आहे, छोटासा आहे व्हिडिओ, कंटिन्यू करून व्यवस्थित बघितलं, अगदी आपण शिवण्याकडे लक्ष दिलं तर व्यवस्थित सगळ्या गोष्टी प्रॉपर बसतात. आता बघा इथं बोटनेक ब्लाऊज मी मापाला घेतलं होतं. तुम्हाला जेवढा गळा हवा असतो बोटनेकचा तेवढा तर आपण 4 इंच घेतो, पण थोडासा नॉर्मल तुम्ही खाली इथं घेऊ शकता, जसा मी इथं घेतलेला आहे, कारण त्यांचा पहिला बोटनेक ब्लाऊजसुद्धा सेम तेवढाच आहे आणि गळा व्यवस्थित बसला तर बोटनेक ब्लाऊजसुद्धा दिसायला सुंदर दिसतं. आता फिनिशिंग देण्यासाठी मी काही अस्तरच्या पट्ट्या काढल्या होत्या, त्याच मी इथं जॉईंट करून घेत आहे. आता इथं तुम्हाला फिनिशिंग नसेल द्यायचं तर डायरेक्ट तुम्ही उलटी पालटी पण करू शकता, म्हणजे कसं अस्तर जॉईंट करायच्या त्यावेळेस पण करू शकता. पण इथं थोडासा इथं खाली जॉईंट होतं, त्यामुळे मी काही तसं केलं नाही आणि शक्यतो मी अशी पट्टी बसवली ना स्पेशल, त्यावेळेस फिनिशिंग खूप छान येतं, त्याच्यामुळं मी अशा पद्धतीने पट्टी बसून घेत असते. तर गोटला पायपिंग पण करायची होती, पण कपडा खूप जाड होता, पैठणी साडीवरचा हा ब्लाऊज पीस होता आणि खूप जास्त हेवी कपडा होता, त्यामुळं मग आपण काही पायपिंग वगैरे केली नाही, म्हटलं ती टोचन. ओके. त्यानंतर मग अशा पद्धतीने आपण हे इथं करून घेऊया. दोन्ही पण साईडला मी फिनिशिंग दिलेली आहे गळ्याला. आता इथं गळा जास्त काही डीपमध्ये नाही करायचा आपल्याला, इथं लईतले 4 इंच किंवा 4.5-5 इंचच्या आतमध्येच गळा इथं रेडी करायचा आहे पुढचा, कारण जास्त डीप नाही करायचा. आपण पाठीमागं बोटनेक आहे तसंच फ्रंटला सुद्धा बोटनेक केलेला आहे, पण थोडासा नॉर्मल गळा आपल्याला खाली घ्यायचा असेल फ्रंटला तर चालतो.
तर बघा फक्त जास्त नाही घ्यायचं आहे. आता त्यानंतर आपण फ्रंट साईड तर पूर्ण रेडी करून घेतलेली आहे. आता त्याचबरोबर आपण बॅक साईडसुद्धा घेऊया. तर बॅक साईडला इथं बॉटमला जे बॅकचं मी कटिंग केलं होतं तिथं बॉटमला थोडीशी शिलाई होती, ती उचलून घेतली जेणेकरून खाली शिलाई मार्जिंग आपल्याला मिळेल. आणि ही मोराची डिझाईन होती त्यामुळं मी इथं काही बोटनिकला डिझाईन वगैरे बनवली नाही. तर तुम्हाला असं पॅक ठेवायचं असेल किंवा कुठे अशी छोटीशी प्रिंट वगैरे त्याच्यावरती करून घ्यायची असेल तर तुम्ही करून घेऊ शकता. किंवा आता रेडीमेड ब्लाऊजला सुद्धा जशी प्रिंट असते तशी आपल्याला हाताने सुद्धा प्रिंट बनवून घेता येते, वेगवेगळ्या डिझाईन बनवून घेता येतात प्रिंट डिझाईनमध्ये किंवा आरीवर्कमध्ये. तर तशा पद्धतीने सुद्धा घेऊ शकता किंवा प्लेन तुम्हाला रोज डेली यूजला जरी पाहिजे असेल तरीसुद्धा ठेवू शकता. तर अशा पद्धतीने मग मी पूर्ण खाली बॉटमला जोडून घेतलेला आहे कमरेच्या. त्यानंतर गळा जोडून घेतला आणि अशा पद्धतीने आपण पलटी करून घ्यायचे, म्हणजे जे उलट्या बाजूला अस्तर ढकलून घ्यायचे आणि फिनिशिंग द्यायची आहे. प्रॉपर आपण जसं ब्लाऊज सिंपल शिवतो तसा शिवायचा आहे. फक्त आपलं मापानुसार आपल्याला बोटनेक करायचा असतो, बाकीचं काही नाही. जसं आहे आपला ब्लाऊज तसा शिवायचा, फक्त थोडासा कटिंगमध्ये फरक असतो. म्हणजे कसं बोटनेक म्हटल्याच्यानंतर गळा मुंडा हे सगळं काही तुम्हाला व्यवस्थित टाकणं गरजेचं आहे. कस्टमरचं अंगावरती माप घेणं गरजेचं आहे. त्याचनंतर तुम्हाला जर अंगावरती माप नसेल मिळालं तर ब्लाऊजवरून तुम्ही मापं कशा पद्धतीने काढू शकता, जसं डीप नेकमधून बोटनेक ब्लाऊजचं माप तुम्ही कसा घेऊ शकता तर त्याच्यावर सुद्धा तुम्ही सेपरेट मी व्हिडिओ तुम्हाला देईल. आणि लवकरच आपला सर्व मापाचे चार्ट आपल्या चॅनलवरती येतील, जेणेकरून तुम्हाला मी जसं प्रॉपर ब्लाऊज शिवते तशा तुम्हाला शिवता येईल. ठीक आहे. आता बघूयात आपण अशा पद्धतीने टक्स पॉईंट काढून घेऊया. इथं बघा मी आता इथं 4.5 इंचवरती टक्स पॉईंट घेतले. त्यानंतर इथं आपल्याला टक्स मारण्यासाठी अशा पद्धतीने टिपा देऊन घ्यायच्या असतात. आता हे सगळ्याच ताईंना माहिती आहे, पण नवीन शिकणाऱ्या ज्यांनी आपले व्हिडिओज बघितले तर आपल्याला त्यांनासुद्धा व्यवस्थित समजणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी मी प्रत्येक गोष्ट डीपमध्ये जाऊन तुम्हाला सांगत असते. ठीक आहे. आता इथं मला बाहीला जॉईंट द्यायचा होता. आता तुम्हाला तर माहितीच होतं, मी कटिंगमध्ये दाखवलं होतं की बाहीला थोडासा माझ्याकडून जॉईंट येणार होता, कारण आपण एक साईडचे जे काठ होते ते थोडंसं डिझाईन होतं पैठणीचं, ते डिझाईन आपल्याला बाहीवरती जॉईंट करायचं आहे. आता ते काठ मी काढून घेतल्यामुळे एक साईडला आपल्याला इथं बाहीला जॉईंट देणं गरजेचं आहे. तसंच अस्तरही थोडंसं कमी पडलं त्यामुळं मी इथं अस्तरच्या बाहीला सुद्धा मी इथं जॉईंट दिलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, बाहीला तर जॉईंट दिलाच, अस्तरलाही देऊन घ्यायचं आहे. प्रत्येक वेळी आपण जॉईंट देताना काय करायचं, वरच्या साईडने आपल्याला दोन्ही पण साईडने जॉईंट द्यायचे आणि बाही अगदी समोरासमोर ठेवून घ्यायची. आता बाहीचे जॉईंट द्यायचे ह्याचे सुद्धा सेपरेट व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवरती, एकदा नक्की सर्च करा किंवा आपल्या डायरेक्ट चॅनलवरती जाऊन तुम्ही बघू शकता. तर अशा पद्धतीने आपण आता बाही जॉईंट करून घेऊया. जसं वरच्या बाजूने ठेवायची, सोयीची बाजूने आपल्याला अस्तरवरती ठेवायचे, टिप मारायची, पलटी मारायची आणि फिनिशिंग देऊन आपल्याला परत अस्तर खालच्या बाजूने घालून परत टिप मारायची. आणि त्यानंतर सगळीकडून आपल्याला व्यवस्थित अशी टिप मारून एक्स्ट्राचं फॅब्रिक, मेन फॅब्रिक कट करून घ्यायचे. ठीक आहे. अशा पद्धतीने आता आपण इथं बरोबर परफेक्ट बाही आलेली आहे, आकार व्यवस्थित दिलेले आहेत बाहीचा. आता तुम्हाला वाटत असेल ही बाही उंच काय आहे, म्हणजे खांद्यावरती एवढी उंच का दिसतीये, तर आपली नॉर्मल बाही आहे त्यापेक्षा ही थोडीशी उंच खांद्याच्या बाजूने घेतलेली आहे, कारण ही आहे पप बाही. खांद्यावरती जे पप असतात ते बाही, कारण आपण त्याच्यामध्ये ते सुद्धा कटिंग दाखवलेलं आहे. तुम्हाला जर वाटलंच बघायचं तर नक्कीच तो सुद्धा म्हणजे पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला समजेल. तर त्यानंतर ही बाही मी पूर्ण जोडून घेतली. आता इथं पप बाही, इथं मी जे मार्किंग केलेलं आहे तिथपर्यंत आपली नॉर्मल बाही होती आणि पप बाहीसाठी आपण इथं 2.5 इंचवरती वाढवलेलं आहे. 2.5 ते 3 इंच तुम्हाला जेवढ्या चुन्या पाहिजे असतात तेवढ्या तुम्ही इथं 2 इंचपेक्षा जास्त वाढवू शकता. अशा पद्धतीनेच मी इथं वाढवलेलं आहे. आणि त्यानंतर ही काही काठ होते, मी एक साईडला आलेली होते ते कट करून घेतले आणि ते काठ मी इथं जॉईंट करणार आहे वरती, कारण कस्टमरने जसं सांगितलेलं होतं की हे खालीचे जे काठ आहे डिझाईनचे ते इथं मला जॉईंट करून द्या. तर मग मी जसं त्यांनी सांगितलेलं होतं तसंच सेम मी अशा पद्धतीने इथं काठ वगैरे जॉईंट करून घेतले. अशा पद्धतीने आता बाही तर आपली एक रेडी झाली, दुसरी पण रेडी करून घेऊया. आणि इथं मी ना थोडं पण स्किप केलेलं नाही आहे व्हिडिओ, त्यामुळे तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजून जातील की मी ब्लाऊज कशा पद्धतीने शिवलं जातं किंवा आपण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये थोडासा छान पद्धतीने ब्लाऊज कसा शिवता येईल ते हुडकलं पाहिजे. आता इथं बघा त्यांनी इथं काठ त्या म्हटल्या होत्या की खूप सुंदर आहेत काठ, म्हणजे थोडीशी नाजूकमध्ये डिझाईन आहे आणि अशा पद्धतीचं. मग इथं वरती गुलाबी प्लेन आहे,
बाहीला, तर मग हे काठ इथं जोडता येतील का, तर म्हटलं ठीक आहे, तशीही ते वेस्ट गेले असते, त्यापेक्षा म्हटलं जोडून द्यावे. आणि अशा पद्धतीने मग छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला त्यामध्ये हुडकता आल्या पाहिजे की अजून ब्लाऊजमध्ये काय सुंदर बनवलं जाईल. ठीक आहे. आता बघा, आपण शोल्डरमध्ये थोडासा डिपनेक आणि बोटनेकमध्ये फरक असतो. शोल्डर आपलं तर घेतलं जेवढं होतं तेवढं कस्टमरच्या मापानुसार. त्यानंतर आपण इथं बाही जॉईंट करताना, आता इथं मी प्रत्येक वेळी मध्यतून कट मारून जॉईंट करत असते, पण इथं आपल्याला अगदी त्या पुढच्या मुंड्याच्या कडापासून तर मागच्या मुंड्याच्या कडापर्यंत बाही जॉईंट करण्यात यायचे. आणि जितकं मध्ये आपण एक्स्ट्राचं घेतलेलं होतं ते आपल्याला इथं चुन्या मारायच्यात. बघा, अशा पद्धतीने पप खूप सुंदर येतो. आणि अशा पद्धतीने थोडासा पप आला ना तर बाहीला सुद्धा एक ट्रेडिशनल लुक आणि दिसायलाही सुंदर दिसतं. अशा पद्धतीने आपण पूर्ण ब्लाऊज करून घेऊयात. आता मी एक साईडने तर तुम्हाला तर बाही जोडून दाखवली आणि चुन्या पण दिल्या. आता ह्या चुन्या देताना आपण काय करायचं, प्रत्येक वेळी थोडंसं फरक असतो. ठीक आहे. आता ही आपण एक साईडने तसं जोडलं. आपल्याला चुन्या करताना काय करायच्या, शोल्डरच्या तिकडच्या बाजूच्या शोल्डरच्या बाजूला तोंड करायचे, शोल्डरच्या इकडच्या बाजूचे सुद्धा आपल्या शोल्डरच्याच बाजूला तोंड करायचे. चुन्याचं जे तोंड आहेत ते आपण प्लेटा टाकतो त्याचे तोंड आहेत ना एकदम समोरासमोर आले पाहिजे, जेणेकरून ती बाही दिसायला सुंदर दिसते, पण जे फिनिशिंग असतं ते सुद्धा व्यवस्थित आलं पाहिजे, जेणेकरून फुगासुद्धा छान पडतो. बघा, अशा पद्धतीने समोरासमोर घ्यायचे. आता बघा, आपण आता बाही तर जोडून घेतली. आता फिटिंग टाकण्याच्या वेळेस आपल्याला अशा पद्धतीने मोजून घ्यायचे आणि ते एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे तो कट करून घ्यायचे. त्यानंतर इथं मुंड्याचं शिलाई मार्जिंग वरच्या साईडला ढकलायचे. सुईच्या बाजूने अगोदर व्यवस्थित टिप मारून घ्यायची, उरलेलं फॅब्रिक कट करून घ्यायचे. अशा पद्धतीने आपण शिलाई मार्जिंग अर्धा इंच एक्स्ट्रा घेतो, कारण 2 इंच शिलाई मार्जिंग आपण टाकत असतो. तर अशा पद्धतीने तर थोडंसं मी शिलाई मार्जिंग जास्त ठेवलेलं आहे, कारण त्या कस्टमरची डिलिव्हरी होऊन 5-6 महिने झाले, त्यांची तब्येत थोडी हेवी झालेली आहे, त्यासाठी मग मी हे थोडंसं नॉर्मल लूजिंग जास्त घेतलेलं आहे. आणि फिटिंगमध्ये तर करायला तर आपण फिटिंग तर करूच शकतो, पण ज्यावेळेस आपल्याला थोडंसं ढिल्लं करायचं असेल त्यावेळेस मार्जिंग लागते, त्याच्यामुळं थोडंसं मार्जिंग जास्त ठेवायचं. आता उलटी पालटी करून जसं आपण नेहमीप्रमाणे करतो तसंच करून आपण इथं टिप मारून घेऊयात आणि फिटिंगची बारी आली तर लगेच फिटिंग पण टाकून घेऊया. ठीक आहे. आता बघा, मी इथं दोन्ही पण साईडनी केलेलं आहे. आता फिटिंग टाकताना आपल्याला जो ब्लाऊज आहे तो ब्लाऊज आपल्याला उलटा करून घ्यायचा आहे. ज्यावेळेस आता तुम्हाला डायरेक्ट तुम्ही अंगावरती मापं घेतलेले असतील तर तुम्ही डायरेक्ट मापंसुद्धा टाकू शकता. तशी सुद्धा आपली सेपरेट व्हिडिओ आहेत कसं टाकायचं काय, फक्त टेपने मोजून आपण जसे मापं टाकतो अस्तरवरती कटिंग करताना तसे आपल्याला टाकायचे. आता इथं बाहीचं घेत आहे, कमरेचं पण घेतलं आणि इथं ह्याचं पण घेतलं, छातीचं. आता फिटिंगचे सेपरेट व्हिडिओ आहेत, तशीच पद्धतीने मी इथे फिटिंग करते. फक्त आता इथे बोटनेक ब्लाऊज आहे त्यामुळं मग मी बोटनेकची अशा पद्धतीने फिटिंग करते. ज्यावेळेस तुमचा डिपनेक असेल त्यावेळेस तुम्ही अंगावरती मापं घ्या, किंवा बोटनेकमधून तुम्ही डिपनेकमधून जे ब्लाऊजचे मापं काढलेले आहेत ते तुम्ही डायरेक्ट टेपने टाका, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. अशा पद्धतीने आता इथं आपण टिपाला जे मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरती आपण पहिली टिप देऊन घेतली. आता ब्लाऊज उलटं का केलं मी तुम्हाला ते पण थोडक्यात सांगते. ब्लाऊज उलटं केलं, आपण जी फिटिंगची आपली पहिली टिप असती त्या टिपापर्यंत आपण मार्किंग करायचं, जेणेकरून जसं तो पहिला ब्लाऊज असतो तसंच येतं. पण इथं मी थोडं लूज ठेवलेले, कारण तुम्हाला सांगितलं त्यांची हे पहिला ब्लाऊज होता डिलिव्हरीच्या अगोदरचा, डिलिव्हरीच्या नंतरचा त्यांना थोडंसं टाईट होत होतो, त्यामुळे त्या म्हणल्या थोडंसं लूज ठेवा. ठीक आहे. त्याच्यामुळं हा ब्लाऊज मी शिवताना थोडासा लूज फिटिंग टाकलेली आहे. त्यानंतर त्यांना जर ढिल्लं झालं तर मी नंतर फिटिंग परत करून देऊ शकते, त्यात काहीही प्रॉब्लेम नाही. 10-20 मिनिट लागतात, मग 10-20 मिनिट नाही, पण एक 2 टिपा मारायला फक्त 2-3 मिनटं लागतात. तर बघा, असो. त्यानंतर अशा पद्धतीने मी पूर्ण ब्लाऊज रेडी करून घेतला. आता हुक आय बनवायचे बाकी होते. आता इथं बघा, बोटनेक ब्लाऊज आहे, पट्टी मोठी झालेली आहे, उंची पण हाईट भरपूर आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, अशा पद्धतीने आपण जे आय बनवतो ते आय आपल्याला 5 न बनवता आपल्याला इथं आय 6 बनवायचे आहेत. मग अगदी थोडे जवळ बनवायचे, जेणेकरून ज्यावेळेस आपण हुक लावतो त्यावेळेस प्रॉपर फिनिशिंगमध्ये दिसलं पाहिजे, कुठेही असा घोळ वगैरे आला नाही पाहिजे. ज्यावेळेस लांब आपण आय करतो त्यावेळेस ते हुक लावल्याच्या नंतर थोडासा आतमध्ये घोळ येतो आणि फुगा पडतो. त्याच्यासाठी आपल्या इथं 6 हुक लावायचे. मी ते 6 हुक लावून घेतलेले आहेत. आणि इथं अशा पद्धतीने प्रॉपर आपला ब्लाऊज रेडी झालेला आहे. तुम्हाला आजच्या हे ब्लाऊजची शिलाई कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि फिनिशिंगमध्ये झालेला आहे, घातल्याच्या नंतर खूप सुंदर दिसणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतर मैत्रिणींसोबत शेअर करा, आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये.